राम राम मंडळी, पार्ट 3 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आता वाजले होते बाबा रात्रीचे 2 आणि मी निघलो होतो बाबा 2 नंबरला जायसाठी. आता 2 नंबरचं काम झालं, पण 3 नंबरचं काम करून घ्या म्हटलं. पहिले एकदा चहा घे घ्या पिऊन, मस्तपैकी चहा घे पिला तुमच्या भावानं. आणि आता वाजले होते बाबा 2:18 आणि आता तुमचा भाऊ निघला होता बाबा फायनलच्या डेस्टिनेशनवर जाण्यासाठी. रस्त्यांचं काय बाबा मरणाचा अंधार किट होता, पण तरी पण आपल्याला आता चालणंच होतं, कारण की सकाळपर्यंत पोहोचणं होतं. जिथून आम्ही निघलो आणि तिथून बघता आता आमचं डेस्टिनेशन 25 किलोमीटर राहिलं होतं. आणि तुमच्या भावानं गप्पा गोष्टी करोस तर सकाळच्या 4 वाजेपर्यंत 10 किलोमीटर कम्प्लीट पण केलं. आता फक्त आपलं डेस्टिनेशन राहिलं होतं 15 किलोमीटर. आणि मस्तपैकी एका जागेवर जास्त थंडी वाटू लागली, म्हणलं आता जरासं शकून घ्या. जसं जसं डेस्टिनेशन जवळ येऊ लागलं तसं तसं मस्तपैकी करमू लागलं, कारण की संध्याकाळ होती, अंधार होता आणि त्यातले रस्ता पण पटपटक कटू लागला. फायनली बाबा इथं आम्ही सर्व जणांनी एका लोकेशनवर थांबून सगळ्यांनी आंघोळी घेतल्या करून लगेचच इकडे टोपी वाटप सेवा केंद्र पण चालू झालं. आणि त्याचा कॉन्ट्रॅक्ट होता आपल्या लारा मामाकडे. आणि आम्ही सगळ्या जणांनी टोपी घातल्याच्या नंतर एक गजर घेतला, तर तो ऐका. आता सर्वांनी तर गजर वगैरे घेतला, फक्त आता आतुरता होती सगळ्याले, फक्त आपल्या श्रीचं मंदिर कधी येते. आणि फक्त 7 किलोमीटर राहिलं होतं आपलं मंदिर. पण आता याच्यानंतर काय केलं ते जर पाहायचं असेल तर तुम्हाला भेटायला लागेल पार्ट 4 मध्ये. तर आजच्यासाठी एवढंच, भेटूया पुढच्या वेळेस. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि हो, फॉलो करायचं विसरू नका.